नमस्ते नमस्ते. काय परिस्थिती आहे आपल्या आता सध्या? सध्या ठीक आहे. ट्रॅफिक मूव्हिंग आहे. स्कूल कॉलेजेस बंद आहेत. थोडा रस्त्यावर ऑफिस वगैरे गोअर्स पण कमीच आहे, परंतु ट्रॅफिक कंजेशन आहे मॅडम. बरोबर. आणि बारिश आता पाऊस पण सुरूच आहे. हां 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 तर हां. सध्या ते बघावं लागेल. फ्लड लाईक सिच्युएशन म्हणजे वॉटर लॉगिंग तर आहे रस्त्यावर, बरोबर. परंतु फ्लड लाईक सिच्युएशन सध्या नाही आहे. नाही आमची आहे. पूल यंत्रणा तरी एकदम अलर्ट ज्या आहे मॅडम. ज्या पद्धतीने रेड अलर्ट सांगितलेला आहे त्याच्या पूर्वीच पुढे काय होणार आहे आपल्याला माहिती नाही. परिस्थिती कशी असेल त्याच्यासाठी आधीच तयारी केलेली बरी ना साहेब. एकदम तयार केलेली आहे हा मॅडम. एकदम तयारी आहे. म्हणजे पोलिस तर तयारच असेल, पण एनडीआरएफ एसडीआरएफ आपल्याला त्यांना पण सगळ्यांना. ओके ओके. मध्ये मावळमध्ये हा तेच म्हणजे सध्या म्हणजे माझी सगळ्यात काळजी आहे, म्हणजे सगळ्यांचीच आहे पण वारकऱ्यांची जास्त आहे. आपली कुठपर्यंत काय आपली तयारी आहे काय आहे ते विचारावं म्हटलं मी. मॅडम टीम आहे आपली ऑलरेडी तिकडे. म्हणजे आपण तिथे जे काही ब्रिजेस ज्या पाण्याखाली गेले होते तिथे मग हे पण लावलेले आहे आपले. नो ट्रॅफिक असं हे करून टाका, कारण काय होतं की बऱ्याच बाहेरगावची वृद्ध महिला, लहान मुलं सगळेच सगळेच जवळजवळ वयस्कर माणसं मोस्टली पालख्यांमध्ये असतात आणि मोठ्या संख्येने तिथं गेलेली आहेत लोक. आता काय होतं की पुढचं ट्रॅफिक झालं जास्ती की मागचं सुद्धा सगळं वाढत राहतं. आपल्या एरियामध्ये हिंजवडी चाकण सगळीकडेच येत असल्यामुळे प्रचंड ट्रॅफिक होत असेल. मला असं वाटतं की तिकडे आपण नियंत्रण केलं पाहिजे जास्ती, कारण आयटीचे वगैरे सगळेच आणि MIDC आहे. बरं बरं. ओके. हा तर तुमचं सगळीकडे नियंत्रण कक्ष सतत चालू ठेवा आणि सगळीकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि मला अपडेट करा.